साजरा करीत आहे आणि यासाठी आपणासमोर मी आपले 2 शब्द ठेवत आहे। या कार्यक्रमाचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष, अतिथीगण, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे अशी उपस्थित आजी आजोबा, सर्वप्रथम आपण आपल्यासाठी स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया। आजी आजोबा दिवस भारतातच नाही तर जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक स्तरावर आजी आजोबा म्हणून साजरा केला। महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये आजी आजोबा हा दिवस साजरा करण्याचे आदेश केलेले आहेत। या शाळेनेही, या शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, प्रशासक वर्ग जे असतील त्यांनी यावर्षी, या आधी होत असेल पण निमंत्रण नव्हतं, पण यावर्षी हा दिवस साजरा केला म्हणून या शाळेचे सर्व प्रबंधक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं खरोखरच हार्दिक अभिनंदन आहे आणि कौतुक आहे। कारण आज आधुनिक जगामध्ये विभक्त कुटुंब हे बरीचशी होत आहे। त्यामुळे आजी आजोबांसाठी एक सुंदर गृह निर्माण होत आहे, त्याचं नाव आहे अनाथालय, गृहस्थाश्रम। आणि या गृहस्थाश्रमामुळे जी काही भारतातील कुटुंब व्यवस्था आहे ही कुटुंब व्यवस्था नष्ट होऊ पाहत आहे। मुलांना, नातवांना जो काही आजी आजोबांचा जो संस्कार मिळतो, हा संस्कारापासून हे आजी मुलं जी आहेत हे वंचित होत आहे। आणि म्हणूनच या कार्यक्रमामुळे खरोखरच आई वडिलांना प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळेल। या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर औपचारिक शिक्षणाच्या बरोबर अनौपचारिक शिक्षण देणं फार गरजेचं आहे। या शाळेत अनेक कार्यक्रम होत असतात। अशा या कार्यक्रमासाठी खरोखरच मी आपणास आपले कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो। आपल्या या शाळेसाठी काही करिक्युलम किंवा इतर काही कार्यक्रम, संविधानिक कार्यक्रम असतील, मला कधीही आपण संपर्क करू शकता। ठाणे महानगरपालिका या ठिकाणी प्रशासक म्हणून मी त्या ठिकाणी एज्युकेशन मध्ये काम करत होतो। गेली 38 वर्ष 5 महिने 15 दिवस मी सेवा केलेली आहे। शिक्षक, मुख्याध्यापक, गटप्रमुख, गटाधिकारी अशा अनेक विविध पदांवर मी काम केलेलं आहे। अनेक विद्यार्थी गेलेले आहेत। आज मी या ठिकाणी का आलो? माझा जो नातू आहे याने मला खूप आग्रह केला, आज बाबा, मला तो आवडीने बाबा म्हणतो, बाबा माझ्या शाळेत कार्यक्रम आहे, ग्रँड पेरेंट्स डे आहे, आपण नक्की या। त्याचबरोबर आपण पेरेंट्ससाठी, ग्रँड पेरेंट्ससाठी एक रेसेस ठेवलेली आहे। तो म्हणाला, बाबा तुम्ही या, परंतु ते अबाव 60 आहे। मी त्याला म्हटलं, मी अबाव 60 नाही आहे अजून, ती 4-5 महिने कमी आहे, पुढच्या वेळेला मी नक्की। हा जो काही नातवांचा जो काही प्रेम आहे, त्यांना मिळणारा जो आनंद आहे, या छोट्या छोट्या कार्यक्रमामधूनच मिळत असतो। आणि म्हणूनच जी काही नातवंड आहे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपण नक्कीच भाग घ्या। आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजी आजोबा नक्कीच त्यामध्ये भाग घेतात, आपल्या नातवांना आनंद देतात। या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजी आजोबाई आपल्या नातवांना आनंद मिळण्यासाठी झालेले आहेत। खरोखरच आजचा दिवस आनंदाचा आहे। या शाळेला शुभेच्छा देतो, आलेल्या सर्व आजी आजोबांचं कौतुकही करतो, पुनश्च शाळेचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद आजोबा, मनपूर्वक आभार।
नाना नानी से घर महकता है, उनकी हंसी से घर चहकता है। तो आपका महत्व बताने आ रहे